नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या टिक टिप कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. सन 2025 या चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र सरकारने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना अंतर्गत 2022-35 बी 106 मध्ये निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नेमका किती निधी मंजूर झाला, कोणाला मिळणार, डेबिट म्हणजे काय आणि हा निर्णय का महत्त्वाचा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. सर्वात आधी समजून घ्यावा की ही योजना काय आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना सन 1975 पासून महाराष्ट्रात सुरू आहे. ही योजना कोणासाठी आहे? लहानपणापासून ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, बेघर, संरक्षण वंचित, निवाऱ्याची गरज असलेली मुले. या मुलांना संस्थेत ठेवण्याऐवजी त्यांना पर्यायी कुटुंब व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना बाल न्याय, मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 नुसार राबवली जाते. संदर्भित शासन निर्णय काय आहे? या नवीन शासन निर्णयामध्ये खालील पूर्वी निर्णयाचे संदर्भित आहे. शासन निर्णय बालसंघ 2022 क्रमांक का दिनांक 30/5/2023 म्हणजे ही योजना सातत्याने सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार राबवली जाते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा निधी. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मागणी क्रमांक एक लेखशीर्ष 22-35 सामाजिक सुरक्षा व कल्याण बाल संगोपन योजना या अंतर्गत 60 कोटी निधी डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली. आंतरसरकार माहिती अंदाजे 109 कोटी यापूर्वी वितरित 109 कोटी वितरणासाठी उपलब्ध 60 कोटी हा निधी लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केला जाणार. या निर्णयानुसार निधी वितरित केला जाणार आहे. हा निधी डायरेक्ट आधार सेटिंगला असलेल्या डीबीटीने खात्यामध्ये पडणार आहे. यासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग, नियंत्रक अधिकारी, कक्ष अधिकारी, लोकशाखा, आहार व संवहनकर अधिकारी म्हणून अधिक सकृत पद्धतीने निधी वितरित होणार आहे. हा निर्णय का महत्वाचा आहे? हजारो निराधार मुलांना आर्थिक आधार, कुटुंब आधारित संगोपनाला प्रोत्साहन, संस्थांमत संगोपनावर अवलंबित कमी, शासनाची सामाजिक बांधिलकी अतिरेकित ही योजना मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि संगोपनासाठी अत्यंत महत्वाची आहे. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या संमतीनुसार 12/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षरित केलेला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार डॉक्टर निलेशजी पाटील कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2025-26 साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत रुपये 60,000 कोटी रुपये मंजूर करण्यात दिलेला आहे. हा निधी डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.